झी 24 तास एक पाऊल पुढे। पुढची बातमी स्पॉट फिक्सिंग संदर्भातली या प्रकरणातल्या आरोपींवर मोका लावण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतलाय। एकूण 26 आरोपींवर पोलीस मोका लावणार आहेत, मात्र नेमका कुठल्या आरोपींवर मोका लावला जाणार याचा निर्णय अजून होऊ शकलेला नाही। याबाबतची माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं साकेत कोर्टाला दिली। मोकाच्या तरतुदी अतिशय कठोर असल्यानं श्रीशांत तसंच अजित चंडीला आणि इतर अटक झालेल्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। मोकाच्या तरतुदी नेमक्या काय आहेत ते पाहूयात। मोका कायद्यातील 21(3) कलमानुसार आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही। ही सगळ्यात महत्त्वाची तरतूद आहे, ज्यामुळे अडचणी या सगळ्यांच्या वाढणार आहेत। मोका कायद्याअंतर्गत पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत वाढवून मिळते। तोपर्यंत मोका अंतर्गत आरोपींना जामीन मंजूर होत नाही। 6 महिने मोठा कालावधी आहे। एवढ्या मोठ्या कालावधीत या आरोपींना जामीन मिळवता येत नाही। आरोपींविरुद्ध पोलिसांना ठोस पुरावा सादर करता न आल्यास त्यानंतर जामीन मिळू शकतो। बऱ्याच वेळा वर्षभरही आरोपींना जामीन मंजूर होत नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।